नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख 26 मार्च. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो. मित्रांनो, दररोजचे 20 प्रश्न महत्त्वाचे प्रश्न असतात. ठीक आहे, पाहूया आपण. लक्षात ठेवा, 26 मार्च लक्षात ठेवा. ओके, आजचा कालचा प्रश्न होता 2025 मध्ये IPL चे कितवे संस्करण सुरू झाले आहे? तर उत्तर आहे 18वे संस्करण सुरू झाले आहे. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न, नियसांगो ईश्वर ह्या कोणत्या भाषेतील नाटकाने मेटा 25 मध्ये मोठा विजय मिळवला? तर उत्तर आहे ते बंगाली भाषेतील आहे. नियसांगो ईश्वर या बंगाली नाटकाने 20व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स मध्ये 5 पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा, सर्वोत्कृष्ट रंगमंच डिझाईन यांचा समावेश आहे. सुमन सहाला यांच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता पुरस्कारही मिळाला. सहदिग्दर्शित नाटक कुरुक्षेत्र युद्ध भगवान बलरामाच्या मृत्यूनंतर कृष्णाच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसात शोध घेतो. म्हणजे या नाटकामध्ये हा पार्ट होता. दुसरा प्रश्न, कोणत्या राज्यात देशातील पहिले फ्रोझेन झू स्थापन करण्यात आले आहे? ठीक आहे, प्रश्न खूप सुंदर आहे. कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे फ्रोझन झू? लक्षात ठेवा, प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आले आहे. दार्जिलिंग मधील पद्मा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालयाने भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करून इतिहास रचला आहे. ही अभूतपूर्व सुविधा धोक्यात आलेल्या हिमालयन प्रजातीच्या अनुवंशिक सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचे अस्तित्व सुनिश्चित होईल. ओके, तिसरा प्रश्न, अशोक सिंग ठाकूर यांची टिंबटिंबच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर उत्तर आहे इन टच. फुल फॉर्म बघूया आपण डिटेल्स. अशोक सिंग ठाकूर यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज म्हणजे इन टच चे अध्यक्ष म्हणून 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झाली. 1984 मध्ये स्थापन झालेली इन टच ही भारतातील आघाडीची वारसा संवर्धन संस्था आहे, जी सांस्कृतिक, नैसर्गिक, मूर्त आणि अमूर्त वारसा जपते. वारसा संवर्धनासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी ही संस्था तिच्या सनदेत सुधारणा करत आहे. ठीक आहे, अशोक सिंग ठाकूर इन टचचे अध्यक्षपदी निवड झाली. चौथा प्रश्न, भारत जगात जीडीपीनुसार जागतिक क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे 5व्या क्रमांकावर भारत आहे. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेनुसार भारत जीडीपी एका दशकात 105% वाढला. 15 मध्ये $2.1 ट्रिलियन वरून 2025 मध्ये $4 ट्रिलियन वर पोहोचला. त्या तुलनेत गेल्या दशकात अमेरिका, चीनची जीडीपी अनुक्रमे 66 आणि 44% वाढली. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान नंतर भारत आता 5व्या स्थानावर क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानच्या स्थिर वाढीमुळे भारत लवकरच जागतिक जीडीपी क्रमवारीत त्याला मागे टाकण्याच्या तयारीत आहे. आज भारत जगात कितव्या क्रमांकावर मित्रांनो? 5व्या क्रमांकावर आहे जीडीपी नुसार, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. लक्षात ठेवा. पुढे 5वा प्रश्न, टिंबटिंब यांना लोकप्रिय नागरी उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघमित्राताई गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. ठीक आहे, यांना समाजात त्यांच्या निस्वार्थ योगदानाबद्दल लोकप्रिय नागरी उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्याची ओळख डॉक्टर अनिल काशी मुरारका आणि मंदाकिनी यांनी दिली. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून काम करणाऱ्या 25 वर्षापासून कार्यरत आहेत. शिक्षण, आरोग्य सेवा सक्षमीकरणातील तिच्या प्रयत्नांमध्ये कोल्हापूरमधील 6 गावे मोफत शिक्षणासाठी दत्तक घेणे आणि नर्सिंग स्कूल चालवणे याचा समाविष्ट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. पुढं 6वा प्रश्न, PT उषा यांच्या हस्ते टिंबटिंब राष्ट्रीय सागरी खेळ 25 चे उद्घाटन करण्यात आले. तर लक्षात ठेवा, नवी मुंबईमध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं. PT उषा राष्ट्रीय सागरी खेळ 25 चे उद्घाटन केले. त्यांनी खेळाडूंना क्रीडा भावना, एकता आणि अखंडतेवरील संदेश देऊन प्रेरणा दिली. 20हून अधिक खेळांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश फिटनेस आणि खिलाडी वृत्तीला प्रोत्साहन देणे आहे. या भव्य समारंभात सागरी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. डॉक्टर उषा यांनी ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात जलतरण आणि टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन केले. कोण केलं? लक्षात ठेवा, PT उषा यांनी. ओके, चलो 7वा प्रश्न बघतो. अलीकडेच भारत फिबा एशियाई कप 25 साठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर ही सौदी अरेबिया देशात होणार आहे. बघा, फिबाचा फुल नेम काय?
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ. इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन ही जगातील बास्केटबॉल खेळ चालवणारी, नियंत्रित करणारी सर्वात मोठी संस्था, ज्याची स्थापना 18 जून 1932 मध्ये झाली. मुख्यालय नीस, स्वित्झर्लंड मध्ये आहे. ठीक आहे. 7वा प्रश्न आपण पाहतोय. 8वा प्रश्न, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे C.ने समर्थ नावाचा एक समर्पित इन्क्युबेशन कार्यक्रम सुरू केला. ऍक्च्युली याचं उत्तरच समर्थ आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. माझ्याकडून इथे डॉट पाहिजे किंवा कोणत्या नावाची, तर उत्तर आहे समर्थ, लक्षात ठेवा. ज्याचा उद्देश लॉजिस्टिक आणि IT क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला चालना देणे आहे. उद्देश दूरसंचार सॉफ्टवेअर, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता है ना, इंटरनेट आणि 5G ऍप्लिकेशन, क्वांटम तंत्रज्ञानासाठी प्रगती करणे हा त्याचा उद्देश आहे. समर्थ नावाचा सुरू केलाय, सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड टेलिमॅटिक्सने सुरू केलाय. ठीक आहे. समर्थ नावाचा इनक्युबेशन कार्यक्रम आहे. 9वा प्रश्न, इंग्लंडमध्ये झालेल्या कबड्डी विश्वचषक 25 मध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात कोण विजेता ठरला, तर आपला देश भारत विजेता ठरलेला आहे. कबड्डी विश्वचषक 25 17 मार्च ते 23 मार्च 25 दरम्यान जागतिक कबड्डी वेस्ट मिडलँड्स इंग्लंड येथे आयोजित करण्यात आली. एका ठिकाणचं नाव येते. पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय पुरुष संघ आणि महिला भारतीय कबड्डी संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावलेलं आहे. कोण जिंकले? भारत देशाने जिंकलेला आहे. 10वा प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्यात 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाणार आहे? तर उत्तर आहे तेलंगणा राज्यात ती साजरी केली, म्हणजे सौंदर्य स्पर्धा घेतली जाणार आहे. किती वेळ मित्रांनो? 72. कधी होणार आहे? 7 ते 31 मे. कुठे होणार आहे? हैदराबाद मध्ये, लक्षात ठेवा. मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेच्या 72व्या आवृत्तीचे उद्घाटन सोहळा हैदराबादच्या गच्चीबौली स्टेडियमवर होणार आहे. लक्षात ठेवा, तेलंगणा राज्य हे 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा आयोजित करीत आहे. 11वा प्रश्न, केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? तर उत्तर आहे ई रक्तकोश विकसित केलेले आहे. 12वा प्रश्न, अलीकडे चायना F1 ग्रँड पी 25 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री यांनी जिंकलेले आहे. 13वा प्रश्न, पुण्यभूषण पुरस्कार 25 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे विजय केळकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. 14वा प्रश्न, कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रन 25 अभियान सुरू होत आहे? तर ते राज्य आहे हरियाणा राज्यात सुरू होत आहे. 15वा प्रश्न, अलीकडे ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर उत्तर आहे केरळ राज्य आहे. 16वा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक T20 सामना खेळणारा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर लक्षात ठेवा, सर्वाधिक सामना खेळणारा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर उत्तर आहे 3रा भारतीय ठरलेले आहे. पुढे, भारताने अलीकडे चीनमधून आयात होणाऱ्या किती उत्पादनावर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे? तर लक्षात ठेवा, 5 वस्तूवर लागू केले. आपण अँटी डम्पिंग मध्ये खूप डिटेल पाहिले, लक्षात ठेवा. ओके. अँटी डम्पिंग म्हणजे काय? जर समजा एखादा देश आहे, समजा चायनाच देश आहे, लक्षात ठेवा, तो आपल्या इंडियामध्ये काही वस्तू आयात करतोय, पण तो इतर उत्पादनात, म्हणजे समजा एक उदाहरण देऊ, लक्स साबणचं एक उदाहरण घेऊया. लक्स साबण आपल्या भारत देशामध्ये स्वस्तात म्हणजे 5 रुपयात विकला जातोय, पण चायनाने विक्रीमध्ये त्यात 5 रुपीस मध्ये, पण त्या चायनाने फक्त 1 रुपयाला विकला. तर चायना काय करते? इतर उत्पादनावर काय करते? प्रॉब्लेम आणते आणि स्वतःची वस्तू विकली चालली आहे. त्यासाठी भारत त्याची किंमत 1 रुपयाऐवजी 5 रुपयेच करू शकतो. त्याला म्हणतात शुल्क लावतो, त्याला म्हणतात अँटी डम्पिंग शुल्क. अशा 5 वस्तूवरती सध्या लावलेला आहे. 18वा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? अशोक सिंग ठाकूर यांची निवड झालेली आहे. 19वा प्रश्न, नवे वित्त सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, GIOBIBO तिकीट बुकिंग कंपनीने कोणत्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर ऋषभ पंत यांची निवड केली आहे. आणि आजचा प्रश्न,
देशाची पहिली ई वॉटर टॅक्सी कुठे धावणार आहे? ऑप्शन आहे मुंबई, नवी दिल्ली, तेलंगणा, लखनौ. आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे. उत्तर चुकू दे, बरोबर असू दे, उत्तर देत जा मित्रांनो, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स वाढेल. आणि सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले. प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे, जेणेकरून आपण जर प्रॉपरली अभ्यास केला तर याचा आपल्याला परिपूर्ण फायदा होतो. ठीक आहे. ओके, धन्यवाद. उद्या आपण याच टाइम मला याच भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.